विद्यार्थी मित्रांनो, 8वी शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेमध्ये गणित विषय अशा प्रकारचे कठीण प्रश्न विचारते. बघा, पहिला प्रश्न आपण पाहू. 14 सेमी बाजू असलेल्या नियमित षटकोनाची प्रत्येक बाजू व्यास मानून त्या बाजूवर बाहेरून अर्धवर्तुळे काढली तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? यामध्ये बघा, आपल्याला सरळ सर्कम्फरन्स काढायचे आहेत, परिघ काढायचे आहेत, पण सरळ दिलं नाही आहे. तर इथं अर्धवर्तुळ काढायचे आहे. जर आपण इथं अर्धवर्तुळे जर काढले तर असे अर्धवर्तुळे एकूण किती येतील? 6. अर्धवर्तुळे म्हणजेच इथं संपूर्ण वर्तुळ जर पाहिलं आपण तर 3 परिघची किंमत आपल्याला काढावं लागेल. परिघचं सूत्र आहे पाय डी, कारण व्यास दिला आहे पाय डी. पायची किंमत 22/7 आणि व्यास दिला आहे इथं 14 सेमी. 14 सेमी बाजू आहे, त्याच्यामुळे 14. 7 दुने 14, 22 दुने 44, 44 गुणिले 3, 4 तिरी 12, 4 तिरी 12 नाही 13, 132 सेमी. त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न आहे. सरळ व्याज पद्धतीने 3000 रुपये 2.5 वर्षे गुंतवण्याऐवजी 4000 रुपये 2 वर्षासाठी गुंतवल्यास 25 रुपये व्याज जास्त मिळते. या ठिकाणी 2 वर्ष गुंतवल्यावर 25 रुपये व्याज जास्त मिळत आहे. म्हणजे दुसऱ्या व्यवहारात व्याज जास्त मिळत आहे. म्हणजेच दुसरा व्यवहार जसा आहे, व्याज हा दुसरा जास्त आहे आणि पहिला व्यवहार कमी आहे. याची वजाबाकी म्हणजे किती? 25 रुपये जास्त. तर सरळ व्याज आहे इथं, सरळ व्याज पद्धतीने 30,000, 3,000 आणि दर आहे 2.5, 2.5 आणि 2.5 वर्ष. व्याजाचा दर माहीत नाही, काढायचा आहे आपल्याला. आर घेऊ आपण भागिले 100. इकडे तसंच 4,000 2 वर्ष आणि व्याजाचा दर माहीत नाही, तो आपल्याला काढायचा आहे 100. 2 शून्य इथले काढतील, इथले 2 शून्य काढतील.